क्रॅक्स वगैरे आलेले आहेत आणि किती सुंदर झालेली आहेत. ह्या कुकीज आपण ह्या बेकिंग ट्रेमध्ये केलेल्या आहेत आणि दुसऱ्या कुकीज आपण केक टिनमध्ये केलेल्या आहेत. बघू शकता. पुढे मी दाखवते तुम्हाला. बघितलं किती खस्ता झालेले आहेत. बघू शकता. चव अप्रतिम झालेली आहे. या कुकीज मला बेक करायला एक 20 मिनिटांचा वेळ लागलेला आहे 170 डिग्री सेल्सिअसवर. या मी बेक केलेल्या आहे 170 सेल्सिअस डिग्रीवरती 20 मिनिटावरती. फक्त चेक करा वरचा कलर चेंज होतो आहे आणि खाली तुम्हाला आधी सुरुवातीला वाटेल जेव्हा तुम्ही कुक करता आपल्याला असं वाटतं की खाली कच्चं राहिलेलं आहे, खाली कच्चं राहिलेलं आहे असं आपल्याला वाटतं कारण की ते ओलं असतं. पण जेव्हा तुम्ही 20 मिनिटानंतर वरचा कलर चेंज झाला आणि थोडा खालचा कलर चेंज झाल्यानंतर तुम्ही ओव्हनमधून बाहेर काढल्यानंतर आपल्याकडे जो चपातीचा रॅक असतो त्याच्यावर तुम्ही काढून ठेवा. आरामशीर रूम टेम्परेचरवर आल्यानंतर ते व्यवस्थित कडक ऑटोमॅटिकली होऊन जातात. सुरुवातीला तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 1 वाटी मैद्यापासून करू शकता. प्रमाण मी 2 वाटी मैद्याचं सांगितलेलं आहे. 1 वाटी मैद्याच्या प्रमाणामध्ये हाफ होऊन जाईल तेच प्रमाण. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू. 2 वाटीभर मैदा मेजरमेंटसाठी मी 1 वाटी घेतलेली आहे. 2 वाटी मैदा आपण चाळून घेऊया. मैदा हा रूम टेम्परेचरवर असला पाहिजे. सगळे जिन्नस आपण यामध्ये जे घालणार आहोत सगळे रूम टेम्परेचरवरती असावे. चाळून घेऊया. मैदा चाळल्याने हलका होतो आणि त्यामध्ये काही कचरा असेल तर तोही बाजूला होतो. यामध्ये ॲड करूया वेलची पावडर, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा. हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया किंवा पुन्हा एकदा तुम्ही चाळीने चाळून घेऊ शकता आणि साईडला ठेवून घेऊया. नेक्स्ट प्रोसेस बघूया. एक बाउल घेऊया. त्यामध्ये मी तूप वितळून घेतलेलं आहे सेम वाटीने. 1 वाटीभर तूप ॲड करूया. 1 वाटीभर पिठी साखर मी मिक्सरमधून दळून घेतलेली आहे. ही आधी आपण चाळणीने चाळून घेऊयात. 1 वाटी भरून मापाने एवढी पिठी साखर घेतली आहे आणि ह्याच वाटीने मी एवढी पिठी साखर दळली होती त्यातली एवढी उरली आहे. तर आपण एवढी पिठी साखर वापरणार आहोत चाळून घेतल्यानंतर एवढे कण शिल्लक राहतात. त्यामुळे 1-2 चमचे किंवा 3 चमचे थोडी एक्स्ट्राच पावडर घाला. आता पिठी साखर चमच्याच्या सहाय्याने हळूहळू तुपामध्ये ॲड करूया आणि विस्कच्या सहाय्याने आपण आता हे चांगलं सगळं फेटून घेणार आहोत. याचा कलर चेंज होईपर्यंत क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपण याला कंटिन्युअसली फेटणार आहोत. साखर आता चांगली मेल्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत चाळून ठेवलेलं मैद्याचं मिश्रण. पण त्याआधी आपण ॲड करणार आहोत कोकोनट. हाफ कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. जे काळे कण दिसत आहेत ते खोबऱ्याचेच आहेत. आता पीठ ॲड करूयात. मैदा ॲड करून झालेला आहे. आता थोडं मिक्स करून घेऊया आणि लागलं तर आपल्याला थोडं दूध टाकून रूम टेम्परेचरवरचा आपल्याला हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा. आता दुधाची गरज लागेल. अगदी सुरुवातीला आधी थोडं दूध टाकून पिठाचा अंदाज घ्या. चपातीच्या पिठासारखं आपल्याला मळून न घेता फक्त थोडंसं कंबाईन करायचं आहे हलक्या हाताने. ठीक आहे. म्हणजे असा गोळा व्हायला हवा. आता दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. आता एक्झॅक्ट प्रमाण सांगता येणार नाही पण एक साधारण एक छोटी वाटी तरी दूध लागेल. आता ह्याचा आपल्याला गोळा मळता येतोय पण अजून थोडासा आपण मळण्यासारखं करण्याकरता थोडं आणखी दूध टाकूया. आता परफेक्ट झालं. आता सगळं मिश्रण आपण कंबाईन करून एकत्र गोळा करून घेऊया. व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. याला जवळजवळ अर्धा कप दूध लागलेला आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण घेतलेलं आहे सगळं प्रमाण त्याच वाटीने आणि फक्त गोळा करून बघायचा की होतो. आता याला आपल्याला रेस्ट करून करायला ठेवायचं आहे. सो एक अर्धा तास तरी याला 1 तास तरी रेस्ट करून द्या. तोपर्यंत झाकून ठेवूया. थोडं तूप लावून गोळा आता व्यवस्थित मळून ठेवलेला आहे. वरून मी थोडं तूप लावूया जसं आपण चपातीच्या पिठाला वरून तेल लावतो अगदी त्याप्रमाणे आणि आता झाकून ठेवूया. One hour later. चला पीठ मुरवून ठेवलेलं आहे. आता करायला घेऊया. दुसरीकडे बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि दुसरीकडे प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुम्ही स्पूनच्या सहाय्याने पण गोळा घेऊ शकता पण मी अंदाजे घेतलेला आहे. थोडासा प्रेस करायचा. अशा प्रकारे जर कडांना क्रॅक गेला असेल तर थोडं प्रेस करा आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्या या प्रकारे आणि ट्रेमध्ये ठेवून घेऊया. सगळं अशाच प्रकारे आता करून घेऊया. ओव्हन मी 170 डिग्री सेल्सिअसवर एक 10 मिनिट
आधी बिफोर प्रीहीट करायला ठेवलेला आहे. अशा प्रकारे थोडं थोडं अंतर ठेवून मी 5 कुकीज ठेवून घेतलेले आहेत, कारण की फुलायला थोडी जागा असायला हवी. ओव्हनसुद्धा प्रीहीट झालेला आहे. आता ओव्हनमध्ये ठेवून घेऊया. कुकीजची बॅच रेडी केलेली आहे. केक टीनमध्ये या कुकीज ठेवून घेतलेल्या आहेत. याला पण आपण आता ओव्हनमध्ये ठेवूया. पहिली बॅच आपली जवळजवळ होत आलेली आहे.